तर अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये मात्र वाढ झाली आहे। युद्धस्थिती पूर्णपणे निवळल्याशिवाय सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता धूसर आहे। सध्या सोनं मोठ्या प्रमाणावर इतर देशांकडून आयात केलं जातं, मात्र विविध निर्बंधांमुळे या आयातीवर परिणाम झाला आणि त्याचा थेट परिणाम किमतीवर होतोय। काय परिणाम आता आपण सोने आणि चांदीमध्ये बघतोय? पुढं 15 दिवसांसाठी सीजफायर करण्यात आले। नमस्कार। नुकतीच जी बातमी आलेली आहे की 15 दिवसासाठी इराण आणि इस्रायलमधलं किंवा अमेरिकामधलं जे युद्ध ते सीजफायर करण्यात आलेलं आहे। हा फक्त 15 दिवसाचा आहे, काही पूर्ण काही सीजफायर करण्यात आलेलं नाही। आणि किती केलं तरी हे सोनं हे बाहेरनं आयात होतं आणि याला आत्ता तर सध्या सगळ्या कंट्री सोनं खरेदी करायला लागलेलं आहे। जो साठा आहे तो मुबलक प्रमाणात उपलब्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव स्थिर राहणे अत्यंत अशक्य आहे। आता काल युद्ध जरी थांबलं तरी आज 3000ने वाढलं आहे, परंतु जर कायमस्वरूपी जर युद्ध थांबलं तर 100% सोन्याचे भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि होतील, कारण मध्यंतरी झालेले आहेत। तर आता जो 15 दिवसाचा सीजफायर आहे, जर एअर स्पेस प्रॉपरली उघडली गेली किंवा परमिशन मिळाली तर एखाद वेळेला सोन्याचे रेट कमी येऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।